मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण सगळ्या पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड ज्या तुमच्या पुस्तक सिलेबसमध्ये नाही आहेत बोर्डाच्या त्या बघितल्या. त्यामध्ये ऑक्सीमर्क्युरेशन, डीमर्क्युरेशन, ऑक्सो प्रोसेस, ओके. त्याच्यानंतर आपण इपॉक्साइड्सपासून कसे तयार होतात आणि फर्मेंटेशन प्रोसेसपासून अल्कोहोल कसं तयार होतं, ह्या सगळ्या प्रोसेस आपण बघितलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो येतो ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल म्हणतो. आता या स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो कार्बन आहे हा कार्बन sp3 हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये आहे आणि अल्कोहोलिक ग्रुप जो OH ग्रुप अटॅच आहे तो सुद्धा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कार्बन आणि ऑक्सिजन हे जे ओव्हरलॅप होतं हे ओव्हरलॅप sp3 हायब्रिडायझेशन होतं, हे इम्पॉर्टंट आहे. हे पर्टिक्युलरली ॲलिफॅटिक अल्कोहोल्समध्ये ज्याला आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जे क्लासिफिकेशन बघितलं त्याच्यामध्ये. नाहीतर कोणतरी व्हिनाईल अल्कोहोल घेईल, अलायलिक अल्कोहोल घेईल आणि त्यावेळेला म्हणणार सगळे स्ट्रक्चर येत नाही. इथं आपण मिथेनॉल, इथेनॉल, ब्युटॅन ऑल जे ॲलिफॅटिक अल्कोहोल्स आहेत डायरेक्टली रिप्लेसमेंट अल्केन पासून हायड्रोजन रिप्लेस करून ज्या वेळेला OH ग्रुप येतो त्यावेळेचा आपण स्ट्रक्चर बघतो. म्हणजे थोडक्यात मिथेनॉल आणि इथेनॉल टाईपचं स्ट्रक्चर बघतो. त्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन्ही ओव्हरलॅप होतात sp3 हायब्रिडायझेशन. आणि म्हणून लक्षात घ्या ऑक्सिजन वरती लोन पेअर आहेत आणि कार्बन हा sp3 ऑक्सिजन बरोबर लोन पर्टिक्युलरली sp3 ओव्हरलॅप होतो. म्हणून कार्बन आणि ऑक्सिजनची जर तुम्ही बॉन्ड लेंथ बघितली तर 142 पिकोमीटर ही बघायला मिळते, ओके. परंतु तेच O-H, कारण का इथं O-H मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा आपल्याला जास्त बघायला मिळतो बिटवीन ऑक्सिजन आणि हायड्रोजन आणि त्यामुळं तिची जी बॉन्ड लेंथ आहे ती 96 पिकोमीटर एवढी आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं लोन पेअर आणि बॉन्ड पेअर च्या रिपल्सिव्ह कॅरेक्टरमुळं जो बॉन्ड अँगल जो आहे, ओके, बॉन्ड अँगल हा रिड्यूस होतो. बॉन्ड अँगल काय होतो, रिड्यूस होतो आणि तो रिड्यूस होऊन 108 डिग्रीज 9 मिनिट्स आपल्याला बघायला मिळतो. तुम्हाला माहिती आहे की sp3 हायब्रिडायझेशन म्हटलं, ओके, म्हणजेच जर स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल जर घेतलं तर तुम्हाला माहिती आहे टेट्राहायड्रल ही जॉमेट्री येणार आहे, कारण का दोन्हीही sp3 हायब्रिडायझेशन मध्ये आहे. आणि टेट्राहायड्रलचा बॉन्ड अँगल 109 डिग्रीज 28 मिनिट्स हे तुम्हाला माहिती आहे राजानो, ओके. परंतु इथं लोन पेअर ऑफ ऑक्सिजन आहे आणि बॉन्ड पेअर आणि लोन पेअर मुळेच्या रिपल्सिव्ह कॅरेक्टरमुळं तो बॉन्ड अँगल 109 डिग्रीचा 108 डिग्रीज मध्ये येतो. कुणामध्ये, अल्कोहोल मध्ये येतं, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, स्ट्रक्चर कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन्हीही अल्कोहोल्स मध्ये sp3 हायब्रिडायझेशन मध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड सिग्मा बॉन्ड तयार होतो, हा जो सिग्मा बॉन्ड जो तयार होतो हा sp3 ओव्हरलॅप मुळे होतो, हे लक्षात घ्या. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड लेंथ ही 142 पिकोमीटर आहे, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा OH पेक्षा कमी असल्या कारणानं OH ची बॉन्ड लेंथ ही 96 पिकोमीटर येते आणि 108 डिग्रीज हा बॉन्ड अँगल रिड्यूस होतो. नॉर्मली टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असताना बॉन्ड अँगल यापेक्षा रिड्यूस होण्याचं कारण लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये जो रिपल्सिव्ह कॅरेक्टर आहे. कारण का तुम्हाला माहिती आहे की व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन त्यामध्ये लोन पेअर, बॉन्ड पेअर हे ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे LP ग्रेटर दॅन LP अँड ग्रेटर दॅन BP हे रिपल्सिव्ह कॅरेक्टर्स वाढतं आणि त्यामुळं बॉन्ड अँगल रिड्यूस होतो. हे स्ट्रक्चर आपण बघितलं कुणाचं, स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोलचं.
हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये तुम्हाला फक्त बॉन्ड अँगल रिड्यूस का होतो हे तुम्हाला सीईटी मध्ये विचारू शकतील, किंवा अल्कोहोल्स मध्ये पर्टिक्युलरली जो OH बॉन्ड आहे तो स्मॉलर आहे दॅन कार्बन ऑक्सिजन. का तर आपल्याला ऑक्सिजन आणखीन हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हे लक्षात ठेवून ते उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो स्ट्रक्चर्स नंतर, ज्याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. फिजिकल प्रॉपर्टीज. आता ह्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये लक्षात घ्या, आपण जे बघणार आहोत त्यामध्ये स्टेट येतं, कलर, ओके, त्याच्यानंतर ओडर, ओके, चौथा पार्ट येतो ज्याला आपण सोल्युबिलिटी, ओके, पाचवा पार्ट येतो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, सहावा पार्ट येतो डेन्सिटी, आणि ह्याच्यामध्ये अल्कोहोल असल्यामुळं ह्याचा पार्ट येतो टॉक्सिसिटी. हा पार्ट आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर लक्षात आलं. तर ह्या पद्धतीनं आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. आता स्टेट जर तुम्ही बघितलं, नॉर्मली ऑल अल्कोहोल्स जे लोअर मेंबर्स अल्कोहोल्सचे आहेत हे सगळे लिक्विड मध्ये, जे लिक्विड इन कॅरेक्टर आहेत त्यांची स्टेट ही लिक्विड आहे. मग तो मिथेनॉल असू दे, इथेनॉल असू दे, प्रोपेनॉल असू दे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल असू दे. परंतु ज्या वेळेला कार्बन चेन वाढत जाऊन 12 किंवा 15च्या पुढे जाईल त्यावेळेला हे अल्कोहोल वॅक्सी सॉलिड होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या स्टेट लिक्विड आणि सॉलिड आहेत. कार्बन जर नंबर ऑफ कार्बन मोर दॅन 12 और 15 असतील तर तुम्हाला वॅक्सी सॉलिड बघायला मिळतं. आणि म्हणून स्टेट काय आहे, लोअर मेंबर्स आर लिक्विड अँड हायर मेंबर्स आर अ वॅक्सी सॉलिड्स. आता कलर, all alcohols whether it is a waxy solid alcohol or a liquid alcohols they all are a colorless. ते कलरलेस आहेत हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये ओडर जो आहे तो ओडर आहे डिस्टिंक्टिव्ह ओडर आहे. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे एक पिक्युलियर अल्कोहोलिक ओडर त्याला येतो. अल्कोहोलिक ओडर आहे. म्हणून आता तुम्ही सॅनिटायझर जर वापरलं आणि हातावर जर घेतलं आणि त्यावेळेला जर वास बघितला तर तुम्हाला तो पिक्युलियर स्मेल अल्कोहोलचा बघायला मिळतो. तो डिस्टिंक्टिव्ह ओडर आपल्याला सगळ्या अल्कोहोलला आहे. ओके, मग ते इथेनॉल असू दे, मिथेनॉल असू दे, ते सॅनिटायझर मधलं आयसोप्रोपाइल अल्कोहोल असू दे. आता ह्याच मध्ये ह्या ओडर मध्ये मी फक्त पुढं पार्ट लिहितो टेस्ट. ही टेस्ट सुद्धा महत्वाची आहे अल्कोहोलला, कारण का अल्कोहोल हे पितात. ओके, हे लक्षात ठेवा. आणि ही जी टेस्ट आहे फक्त इथाइल अल्कोहोल पितात, बाकी नाही. तर ह्याला बर्निंग टेस्ट येते, म्हणजे जळजळणे. जे घशात पेग मारल्यानंतर असे वेडेवाकडे चेहरे करतात का नाही पहिला पेग मारल्यानंतर, तर तो पेग मारल्यानंतरचा ते घशात जसं उतरतं तसं ती जळजळ चालू होते. त्यालाच बर्निंग टेस्ट म्हणतात. सगळेच अल्कोहोल बर्निंग टेस्ट देतात, परंतु प्यायला लायक एवढंच फक्त इथाइल अल्कोहोल आहे. ज्याला मिथाइल अल्कोहोल किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल सॅनिटायझर मधलं प्यायचा प्रयत्न कराल, ओके, आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हाल, ओके, करोना राहिला बाजूला, तुम्हाला बाकीचं दुसऱ्या गोष्टी उपद्व्याप करायला लागतील, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं फक्त टेस्ट ही मी सांगितली काय तर बर्निंग टेस्ट आहे. आणि कशी टेस्ट आहे म्हणून चाखायला कुठल्याही अल्कोहोलची जाऊ नका. ठीक आहे. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण सोल्युबिलिटी कॅरेक्टर म्हणतो. आता सोल्युबिलिटी कॅरेक्टर्स मध्ये लक्षात घ्या की अल्कोहोल मध्ये OH ग्रुप आहे आणि OH ग्रुप असल्यामुळं हायड्रोजन बॉन्डिंग हा फॉर्म करतो. हायड्रोजन बॉन्डिंग हा फॉर्म करतो कुणाबरोबर तर वॉटर मॉलिक्यूल बरोबर, HOH बरोबर. आणि हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म केल्यामुळं आपल्याला अल्कोहोल हे सोल्युबल आहेत. आणि म्हणून लोअर अल्कोहोल्स जे आहेत, लोअर अल्कोहोल हे इझिली काय करतात, पर्टिक्युलरली हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. लोअर अल्कोहोल इझिली हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात HOH बरोबर, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल बरोबर. बट ॲज मॉलिक्युलर वेट increases, okay, solubility decreases, okay,
म्हणजेच मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होतं म्हणजेच काय होतं, स्टेरिक हिंड्रन्स वाढतो. आता स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय, स्ट्रक्चरचा अडथळा, हे लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात हायड्रोफोबिक कॅरेक्टर वाढतं. ओके, कारण हायड्रोफोबिक कॅरेक्टर कोण देतं, तर अल्काइल ग्रुप हा हायड्रोफोबिक पार्ट आहे. तो कॅरेक्टर वाढतं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जाईल तसं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला जसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होतं, स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे हायड्रोफोबिक कॅरेक्टर वाढतं. मग लक्षात घ्या, सोल्युबिलिटी जर घेतली तर टर्शरी अल्कोहोलची, ओके, ही ग्रेटर सोल्युबिलिटी आहे कुणापेक्षा, सेकंडरी टर्शरी ब्युटाइल अल्कोहोलची. ओके, ही सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल पेक्षा आहे आणि सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलची ही एन ब्युटाइल पेक्षा आहे. तर बघा टर्शरीला काय आहे रे, CH3 हा CH3OH आहे. इथं CH3 हा CH3 आहे आणि इथं CH2OH आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे इथं स्ट्रेट चेन आहे, स्ट्रेट चेनमुळं हायड्रोफोबिक कॅरेक्टर वाढतं, हे लक्षात ठेवा. परंतु इथं टर्शरीमध्ये तुम्ही म्हणा सर मिथाइल ग्रुप आहे, होय बरोबर आहे. परंतु काय होतं, ब्रांचेस आहेत, इथं ब्रांचिंग असल्यामुळं ह्याचा व्हॉल्यूम कमी होतो आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळं हायड्रोफोबिक कॅरेक्टरचा व्हॉल्यूम कमी होतो. इथं व्हॉल्यूम वाढतो. हायड्रोफोबिक कॅरेक्टर म्हणजे पर्टिक्युलरली ॲज ब्रांचिंग इन्क्रीजेस, व्हॉल्यूम अँड हायड्रोफोबिक कॅरेक्टर डिक्रीजेस, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्यावेळेला आयसोमेरिक अल्कोहोल्स येतात तर आयसोमेरिक अल्कोहोल्समध्ये टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे सोल्युबिलिटी त्याची जास्त असते कुणापेक्षा सेकंडरी, आणि सेकंडरीची जास्त असते कुणापेक्षा एन ब्युटाइल पेक्षा असते. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. पुन्हा एकदा सांगतो, इथं आयसोमेरिक कॅरेक्टर्समध्ये ब्रांचिंग जास्त, जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढंच व्हॉल्यूम आणि हायड्रोफोबिक कॅरेक्टर डिक्रीज असतं. जेवढी चेन स्ट्रेट तेवढा व्हॉल्यूम जास्त आणि हायड्रोफोबिक कॅरेक्टर जास्त, हे लक्षात ठेवा रिगार्डिंग द सोल्युबिलिटी पॅटर्न ऑफ अल्कोहोल किंवा सोल्युबिलिटी पॅटर्न ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हे तुम्हाला सोल्युबिलिटी समजलं असेल, हे लक्षात ठेवा. हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोलमध्ये आहे, वॉटरमध्ये सुद्धा आहे, आणि त्या हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होत असल्या कारणानं कुणाबरोबर, पाण्याबरोबर आपल्याला सोल्युबिलिटी ही बघायला मिळते. ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, ओके, सोल्युबिलिटी डिक्रीजेस. आणि आयसोमेरिक मध्ये पर्टिक्युलरली जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढी सोल्युबिलिटी जास्त, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा येतो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आता इथं सुद्धा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट मध्ये काय आहे, तर ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस. आता यामध्ये मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट जर बघितला तर OH ग्रुप आहे. आता OH ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सचा ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. परत कार्बन बरोबर त्याची लिंकेज आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, म्हणजेच टाईटली बॉन्डेड आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, म्हणजेच बल्कीनेस जसा वाढत जातो तसा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. आता इथं सुद्धा परत स्टेरिक हिंड्रन्स आहे, बल्कीनेस वाढतो, हे लक्षात ठेवा. परंतु इथं जर तुम्ही बघितलं मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल्स, तर लोअर अल्कोहोल्स आणि आपल्याला हायर अल्कोहोल्स ह्याच्या संदर्भात जर बघायला गेलं, आता मेल्टिंग पॉइंट मी सांगितलं की मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस, तसं मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार आहे. परंतु परत आयसोमेरिक कॅरेक्टर मध्ये आल्यावर काय होईल राजानो, तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. म्हणजेच हा तुम्ही पर्टिक्युलरली टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल घेतला, ओके, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, ओके, त्याच्यानंतर येईल तुमचा CH3, CHOH, CH3,
आणि हा CH3 CH2 CH2OH. ओके, CH2 हा N ब्युटाईल, हा सेक ब्युटाईल. ओके, आणि हा N ब्युटाईल. आयसोमेरिक मध्ये काय होतं, जेवढे परत मी सांगितलं व्हॉल्यूम कमी होणार आहे, ब्रांचिंग जास्त असेल की बॉन्ड वीक होतो. बॉन्ड वीक म्हटलं की एनर्जी कमी, आणि म्हणून टर्शरी ब्युटाईल अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो कुणापेक्षा, सेकपेक्षा, आणि सेकचा कमी असतो कुणापेक्षा, एन ब्युटाईलपेक्षा. म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे आपल्याला असं बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. परंतु इथं तुम्ही असं समजू नका की आपल्याला पर्टिक्युलरली जो आयसोमेरिक अल्कोहोल्समध्ये पार्ट येतो. आता आयसोमेरिक अल्कोहोल्समध्ये जर तुम्ही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जर कॅरेक्टर जर बघितलं तर ह्यामध्ये आपण पर्टिक्युलरली ब्रांचिंग जास्त, म्हणजे पुन्हा व्हॉल्यूम कमी, व्हॉल्यूम डिक्रीज झाला, आणि जेवढं ब्रांचिंग जास्त तेवढं तुम्हाला बॉन्ड डिसअसोसिएशन करण्याकरता एनर्जी कमी येते. आणि मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट मध्येच काय, बॉन्ड एनर्जी डिसअसोसिएट होणं हे महत्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे कॅरेक्टर्स असतात त्या मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट्स मध्ये हे जर बघितलं तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला पर्टिक्युलरली हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो की कंपॅरिझन ज्यावेळेला तुम्ही करता अल्केन बरोबर किंवा इथर बरोबर, ज्यावेळेला कंपॅरिझन अल्कोहोलचं करता त्यावेळेला. आता काय होतं तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट, ओके, किंवा सोल्युबिलिटी कॅरेक्टर हे अल्केनपेक्षा ग्रेटर असतं, आणि अल्केनचं इथरपेक्षा, म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा घेतला तरी सुद्धा. आता काय आहे बघा, पहिल्यांदा OH ह्याच्यामध्ये पार्शियल डेल्टा चार्ज, हायड्रोजनमध्ये पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज इथं येईल, ऑक्सिजनमध्ये निगेटिव्ह डेल्टा चार्ज ड्यू टू लोन पेअर इलेक्ट्रॉन. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं आपल्याला OH बॉन्ड हा पर्टिक्युलरली स्ट्रॉंग बॉन्ड आहे, लक्षात घ्या. आणि त्यालाच आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग हे प्रेझेंट आहे कशामध्ये, अल्कोहोल्समध्ये. म्हणजेच इथं हा जो OH मध्ये वॉन्डरवॉल्स फोर्स आहे, वॉन्डरवॉल्स फोर्स हा आपल्याला जास्त म्हणजे इन्क्रीज झालेला बघायला मिळतो, कारण का हा OH ग्रुप विच इज अ पार्ट. आता हे कशामुळे येतं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. ओके, आता ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे काय होतं रे राजानो, तर तुम्ही जर बघितलं तर पोलर कॅरेक्टर, ओके, पोलर कॅरेक्टर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे काय होईल, पोलर कॅरेक्टर वाढतं, आणि पोलर कॅरेक्टर वाढल्यामुळं आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग हे स्ट्रॉंग बघायला मिळतं. आणि हा वॉन्डरवॉल्स फोर्स जसजसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज जातं तसतसं मॉलिक्युलर वेट जसजसं इन्क्रीज होत जातं तसतसं वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे वाढत जातं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला डिसअसोसिएशन करणार आहे तुम्हाला, डिसअसोसिएशन, ओके, डिसअसोसिएशन को होतं त्यावेळेला एनर्जी ही आपल्याला जास्त लागते, म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड इज मोर किंवा इन्क्रीज्ड ॲज कम्पेअर टू अल्केन. कारण का अल्केनमध्ये किंवा इथरमध्ये हा OH बॉन्ड प्रेझेंट नाही आहे. ओके, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की इन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल, म्हणजे हा तुमचा एक मॉलिक्यूल ROH, ओके, हा लोन पेअर आहे, हा एक मॉलिक्यूल झाला. दुसऱ्या मॉलिक्यूल बरोबर ज्या वेळेला इथं काय तयार होतं, आपण फक्त मी हे घेत असताना हे असं घेतो, ओके, इकडे H, ठीक आहे, पुढं हा इथं H, दुसरा मॉलिक्यूल हा इथं O, ओके, परत हा H, परत O, हा R,
हे असं ज्या वेळेला इंटरमॉलिक्युलर काय तयार होतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, काय आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विच इज प्रेझेंट इन अल्कोहोल. लक्षात ठेवा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, त्यामध्ये पोलर कॅरेक्टर आहे. OH बॉन्ड हा हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, पोलर कॅरेक्टरचं आहे, आणि दॅट थिंग्स आर ॲब्सेंट इन अल्केन अँड इथर. दॅट्स वाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अ अल्कोहोल इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ अ अल्केन अँड इथर. म्हणजे जर मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन, सेम मॉलिक्युलर वेट ऑफ अल्केन आणि अल्कोहोल जर घेतलं तर अल्कोहोलचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हा ग्रेटर असतो कुणापेक्षा, ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ते हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे का, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, आणि मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होतं तसं तसं वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स वाढणार आहे. आणि डिसअसोसिएशन करण्याकरता, म्हणजेच इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचं डिसअसोसिएशन करण्याकरता यू रिक्वायर्ड हाय एनर्जी ॲज कम्पेअर टू अल्केन अँड इथर. आणि म्हणून इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हा मेजर कॅरेक्टर येतं व्हेन यू आर गोइंग टू डिसाइड द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट ऑफ द अल्कोहोल विथ रिस्पेक्ट टू अल्केन अँड इथर. हा मेजर फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतं. पुढचा पार्ट येतो डेन्सिटी. आता डेन्सिटी सुद्धा कसं आहे, ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस डेन्सिटी इज इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवा. आता ह्या डेन्सिटी पार्टमध्ये जर तुम्ही बघितला तर जनरली अल्कोहोल्स आर लाइटर दॅन वॉटर, बट देअर आर डेन्सिटी इन्क्रीजेस ॲज इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट. हे लक्षात ठेवा, जनरली सगळे अल्कोहोल्स लाइटर दॅन वॉटर आहेत, परंतु जस मॉलिक्युलर वेट वाढत जाईल तसं त्याची डेन्सिटी ही इन्क्रीज होते. आणि शेवटी येतं टॉक्सिसिटी. एक्सेप्ट इथाइल अल्कोहोल, लक्षात घ्या, एक्सेप्ट इथाइल अल्कोहोल ऑल अल्कोहोल आर टॉक्सिक इन नेचर. आणि लक्षात ठेवा, टॉक्सिक म्हणजे ते विषारी आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती असेल की मिथाइल अल्कोहोल किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल जर घेतलं तर तुमच्या डायरेक्ट शरीरावरती अटॅक करतं, नाईट ब्लाइंडनेस येतं, सडन डेथ होण्याचे चान्सेस असतात, एवढे ते टॉक्सिक इन कॅरेक्टर आहेत. बघा, तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचल्या असतील तुम्ही की दारू पिऊन पूर्णच्या पूर्ण एक 50-60 माणसं मेली. का, तर ती जे नवसागरापासून दारू तयार केली जाते त्यामध्ये मिथाइल अल्कोहोल आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजेच अदर दॅन इथाइल अल्कोहोलचं पर्सेंटेज हे जास्त असतं, म्हणजेच टॉक्सिक कॅरेक्टर जास्त असतं. आणि हे टॉक्सिसिटी जर वाढली तर महत्त्वाचं जे तुम्हाला मी सांगितलं की ज्याच्यामध्ये आपल्याला सडन डेथ ऑर ब्लाइंडनेस, म्हणजे तुम्ही मरणार नाही खरं आंधळे व्हाल, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणून फक्त पिण्याकरता फिट फॉर द ड्रिंकिंग इज इथाइल अल्कोहोल, हे लक्षात ठेवा. ओके, थँक यू व्हेरी मच.